भारतीय हवाई दलामध्ये गेल्या 60 वर्षापासून सेवा देणारं MiG-21 निवृत्त होत आहे आणि या सगळ्याबाबत त्या विमानाचे काय वैशिष्ट्य होते. खरं तर रशियन बनावटीचं हे विमान पॉलिश भाषेमध्ये म्हणायला गेलं तर आपण त्याला पेन्सिल सुद्धा म्हणू शकतो. पण एकूणच अनेक वर्ष या विमानाने भारतीय हवाई दलात सेवा केली आहे आणि ते निवृत्त होत आहे. एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर सर आपल्यासोबत आहेत. सर, अतिशय वैभवशाली इतिहास या लढाऊ विमानाचा राहिलेला आहे. कसं पाहता MiG-21 कडे 1962-63 पासून सेवेत आहे, 60 वर्षांपासून पेक्षा जास्ती कालावधीचा सेवा दिलेली आहे. या विमानाबद्दल बोलताना सर्वात महत्वाची गोष्ट सर्वप्रथम आपण पाहिली पाहिजे ती म्हणजे तो काळ. 1962 मध्ये रशियाजवळ MiG-17, MiG-19 अशा प्रकारची विमानं होती. त्या सिरीजमध्ये त्यांनी MiG-21 बनवलं. पण त्यावेळी त्यांनी जे बनवलेलं एअरक्राफ्ट जवळजवळ आयकॉनिक असं म्हणता येईल. जगात अनेक देशांनी ते त्यावेळी विकत घेतलं होतं. हे सिंगल सीटर, सिंगल इंजिन आणि खूपच व्हर्सटाईल असं फायटर एअरक्राफ्ट होतं. फायटर एअरक्राफ्ट बरोबर इंटरसेप्शनचा रोलही ते चांगलं करायचं. रशियन प्रॉडक्ट जेव्हा तुम्ही केव्हा पाहता, त्याच्याकडे जेव्हा तुमच्याकडे तुमची नजर जाते, तेव्हा आपण एक लक्षात गोष्ट घेतली पाहिजे की पूर्वी ते कम्युनिस्ट राष्ट्र होतं आणि कम्युनिस्ट राष्ट्र सोशलिझममध्ये खूप बिलीव्ह करतात. त्यामुळे विमानाचे परफॉर्मन्सेस जरी अति उत्तम असले तरी पायलट कम्फर्टबद्दल ते फारच कमी लक्ष द्यायचे. त्यामुळे MiG-21 जे विमान होतं त्याची कॉकपिट अतिशय छोटी होती, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे जेमतेव एक माणूस त्यात मावायचा आणि आजूबाजूला सगळे इन्स्ट्रुमेंट्स, एव्हिओनिक्सही बेसिक तेव्हाचं होतं, काही विशेष तेव्हा एव्हिओनिक्स नव्हतं, परंतु त्यांची कॉकपिट खूपच क्रॅम्ड अप म्हटलं तर त्याला बरोबर त्याची व्याख्या सांगितली असं म्हणता येईल. पण तरीही जितक्या कोणी पायलट्सनी हे विमान उडवलं आहे त्यांना ते अतिशय आवडीचं असं विमान आहे. त्याचं कारण काय? नंबर 1, जे काही तुमचं पायलटिंगचं कौशल्य असतं ते जवळजवळ हे विमान उडवण्यात पणाला लागतं. त्यामुळे हा चॅलेंज त्या पायलट्सना त्यावेळी फार आवडायचा. नंबर 2, त्या काळातलं त्या मनानी युरोपियन देशांची जर तुम्ही कम्पेअर केलं तर त्यांच्यापेक्षा सुद्धा वरचढ असं हे विमान होतं. भारताने हे विमान घेण्याचं का ठरवलं? त्या वेळेची परिस्थिती पाहता आपल्याजवळ तेवढा पैसा नव्हता आणि आपल्याला जितके जास्त विमानं जितक्या लवकर मिळतील असं कोणतं तरी विमान निवडायचं होतं. तर MiG-21 जे आपल्याला देण्यात आलं रशियाकडनं ते त्यांनी अगदी उदार हस्ते दिलं असं म्हटलं तर वावगं होणार नाही. ते म्हणजे त्यांनी टेक्नॉलॉजी ट्रान्सफर सहित दिलं. विमान विकत घेताना एक लक्षात गोष्ट घेतली पाहिजे आपण की टेक्नॉलॉजिकल ट्रान्सफर नसला तर त्याच्यानंतर त्याचा खर्च फार वाढत जातो. दुसरी गोष्ट त्यांनी आपल्याला दिली ती म्हणजे तुम्ही ही विमानं भारतात असेंबल करू शकता. म्हणजे नॉकडाऊन किट पाठवायचे ते आणि HALला म्हणून HALचं जो उत्कर्ष झालाय तो MiG-21चा त्याच्यात बराच वाटा आहे असं मी म्हणेन. तर ते असेंब्ली सुद्धा इंडियात सुरू झाली. तर 1962 पासून आतापर्यंत ते विमान आपण चालवलेलं आहे आणि मध्यंतरी जेव्हा सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन एअरक्राफ्ट यायला लागले ते जनरेशनचे एअरक्राफ्ट बेसिक एअरफ्रेम आणि इंजिन सेमच असतं. पण जनरेशन कसं ठरवण्यात येतं तर एव्हिओनिक्स, आर्मामेंट, वेपनरी याच्यावर. त्यामुळे आपण हे विमान अपग्रेड केलं. रशियन विमानाची एक खुबी आहे ती म्हणजे रशियन जर मेट्रोलॉजी पाहिजे तुम्ही, मेटलर्जी जी रशियाची असते ती वन ऑफ द बेस्ट आहे. त्यांची विमानाचे जे धातू आहेत जे यूज करण्यात येतात ते अतिशय मजबूत असतात आणि मेटलर्जी चांगली असल्यामुळे त्यांच्या विमानाचे मेजर ओव्हरऑल म्हणजे विमानाच्या इंजिनचं वापरण्याचे किती वर्ष वापरता येईल हे तेच वाढवतच जातात आणि एक मेजर ओव्हरऑल केला की झालं. यामुळे काय होतं तर खर्च सुद्धा कमी लागतो. त्यामुळे अतिशय सुदृढ असं इंजिन,
अतिशय सुदृढ अशी एअरफ्रेम जी त्याला साजेशी आहे असं फक्त त्यांचं एव्हिओनिक्स आणि मध्ये ते तेव्हा कमी होते. परंतु त्यावेळी आपली जी गरज होती ती या विमानांनी पूर्ण केली असंच आपल्याला म्हणता येईल. या विमानाचं वैशिष्ट्य हे की 1965ला ते आपल्याला विशेष वापरता आलेलं नाही. कारण विमानाचं लढाऊ विमानाचं स्पेशली जर तुम्ही पाहिलं कार्य कसं आहे जर जाणून घ्यायचं असेल तर युद्धात त्यांनी कसं आपल्याला साथ दिली ते पाहणं महत्वाचं असतं. त्यामुळे मी याचा उल्लेख करतोय की 65च्या युद्धात हे विमानाचा तेवढा उपयोग आपल्याला करता आला नाही. कारण नंबर 1 पायलटचं ट्रेनिंग सुरूच होतं, विमानही नवीन होतं, आर्मामेंटही तेवढं आलेलं नव्हतं. परंतु त्यानंतर ज्या ज्या युद्धात आपण सहभाग घेतला आहे त्यात एक इंटरसेप्टर म्हणून असो किंवा कॉम्बॅट एअरक्राफ्ट म्हणून असो या विमानांनी चांगलीच कामगिरी बजावली हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपल्याजवळ जे जितके नंबरमध्ये आपण विमानं घेतले त्यामुळे जवळजवळ इंडियन एअरफोर्सचा बॅकबोनच हे विमान होतं असं म्हटलं तरी चालेल. किती साधारण विमान होते आपल्याकडे? आणि सर दुसरं सगळ्यात महत्वाचं, कोणत्या युद्धात म्हणजे बांगलादेश निर्मिती जेव्हा झाली तेव्हा खूप महत्वाची भूमिका राहिली या विमानाची? आपल्याजवळ बरीच विमानं होती. नंबर्स म्हणजे मिग टाईपची तर जवळजवळ 800च्या आसपास विमानं होती. त्यात मिग 21च जवळजवळ 450च्या जवळजवळ होती आणि त्यानंतर अपग्रेडही आपण करत गेलो. आता जेव्हा हे विमान बाहेर जात आहे, रिटायरमेंटच म्हणता येईल त्याची, तेव्हा आपल्याजवळ आता सध्या 35 ते 40 विमानं फक्त होती आणि त्यांनी 60 वर्ष आपल्याला चांगली सेवा दिली. आणि तुम्ही जसं म्हटलं की 1971च्या युद्धात यांचा रोल बराच होता. कारण आपण आपल्यावर इकडे हल्ले सुरू झाले जेव्हा एअरफील्ड्सवर, तेव्हा हे विमान आणि हंटर आणि बाकी विमानं, हे विमान जो विमान मेन हल्ला करायला जातो त्याचा एस्कॉर्ट म्हणून सुद्धा फार छान उपयोगात येऊ शकतं. कारण त्यांचं मनोवरिंग खूप छान आहे. म्हणजे हवेत विमानाला जसं तुम्ही वळवू पाहता किंवा जसं त्याला ऑपरेट करू पाहता ते हे विमान व्हर्सटाईल होतं असं म्हणता येईल. आणि सिंगल इंजिन होतं त्यामुळे रिस्क तर त्यात होतीच. परंतु त्यांचं इंजिन मी तुम्हाला सांगितलं मेटलर्जीमध्ये ते अतिशय चांगले असल्यामुळे त्यांचे इंजिन फेल्युअर्स आपल्याला तेव्हा तसे कमी दिसले. त्यामुळे पुढच्याही बऱ्याच युद्धात म्हणजे आतापर्यंतच्या लास्ट तुम्ही जर बालाकोट पाहिलं त्याच्यानंतर जे झालं त्यात सुद्धा मिग 21 आपण यूज केलेले आहेत. त्यामुळे जवळजवळ 60 वर्ष एक लढाऊ विमान आपल्याला उपयोगात आणता आलं हे आपल्यासाठीच नाही तर पूर्ण जगासाठीच एक आश्चर्य आहे असं मी म्हणेन. सर सगळ्यात महत्वाचं, आता मिग 21 गेलं त्यानंतर भारतीय हवाई दलाला चिंता वाटते आणि रिप्लेसमेंट्स अजून त्याच्याकरता आलेलं नाही. कुठे कमकुवत बाजू वाटते आपल्याला आणि काय म्हणजे पुढचे कोणते म्हणजे तेजस काय किंवा इतर विमानं कधीपर्यंत हवाई दलात सर्व पूर्णपणे सक्रिय होतील सगळे स्क्वॅड्रन? विमानांचं असं असतं की जेव्हा केव्हा तुम्ही विमान घेता त्या विमान घेतल्यावर, जसं आपण आता रफाल घेतल्यात, तर रफाल घेतल्याबरोबर 5-1 वर्षांनीच आपण याचं रिप्लेसमेंट काय याचा विचार सुरू करायला हवा. कारण ही प्रोसेस जी असते फार मोठी असते. कारण ग्लोबल टेंडर द्यावं लागतं, त्याच्यानंतर कुठले कुठले विमान आहे त्या पाहावं लागतात. आणि आपण एक लोकशाही आपल्या इथे आहे त्यामुळे मग अपोजिशनचे लोक काय म्हणतात काय त्याच्यात म्हणजे खूप अडथळे येतात. विमान ॲक्विजिशनमध्ये अडथळे अतिशय असतात. तर तिथे आपण कुठेतरी जरा कमी पडलो आणि मध्यंतरी जेव्हा साधारण 90-2000च्या शतकात जेव्हा आपण आलो तेव्हा आपण विचार केला की तेजस आता त्याला रिप्लेस करेल. कारण 87-84 पासून तेजसचं सुरू झालं होतं बोलणं. परंतु तेजस जे प्रोडक्शन आहे ते तेवढं बरोबर अजून नाही. म्हणजे ज्या उत्पादनाची हमी त्यांनी दिली होती वर्षाला त्याच्या निम्मे काय 1/4 सुद्धा आपण प्रोड्यूस करू शकत नाही. त्यामुळे रिप्लेसमेंट कोणचं हा जर तुमचा प्रश्न असेल तर नक्कीच तेजसच त्याचं रिप्लेसमेंट आहे. परंतु ते नंबर वाईज आपल्याला याच्यात बराच प्रॉब्लेम येणार आहे. कारण
जर आपल्याला हे 40 विमानं रिप्लेस करायची असतील तर आपल्या देशात त्याचं प्रोडक्शन खरोखर वाढायला हवं. त्याच्यासाठी प्रयत्न सुरू आहे, पण त्याचे रिझल्ट आपल्याला काही तेवढे दिसले नाही आहे. आणि जवळजवळ 41-42 स्क्वॉड्रन्स आपल्याला हवे असतात आणि आता आपल्याजवळ जस्ट 32-33 आहे. त्यामुळे ही तफावत भरून काढण्यासाठी तेजसचं प्रोडक्शन हे वाढवलंच पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. खरं तर MiG-21 एकेकाळी भारतीय हवाई दलाचं बॅकबोन म्हणून ओळखण्यात होतं. त्याची निवृत्ती होत आहे, पण त्याची जी 60 वर्षाची म्हणजे किंबहुना 5 तपांची जी सेवा भारतीय हवाई दलाला मिळाली आहे ती अतिशय नेत्रदीपक राहिलेली आहे. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर.